गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. गट्टू आणि चिंकीचं शॉपिंग चॅलेंज. लिव्हिंग रूम मध्ये सोफ्यावर बसून गट्टू चिंकी टीव्ही पाहत होते. तेवढ्यात आई शॉपिंग लिस्ट घेऊन आत येते. गट्टू चिंकी, तुम्ही केव्हाचा टीव्ही बघताय? तुम्हाला माहितीये घरातलं सामान संपत आलंय. त्याआधी सुपरमार्केटमध्ये जाऊन खरेदी करावी लागेल. तुम्ही दोघं माझ्यासोबत सुपरमार्केटमध्ये याल? हो आई, मी येईन, पण थोड्या वेळ थांब ना प्लीज. आई, मीही येईन तुमच्यासोबत, पण आता आम्ही आमचं आवडतं कार्टून बघतोय. आपण संध्याकाळी नाही जाऊ शकत शॉपिंगला? जाऊ शकतो, पण संध्याकाळी सुपरमार्केटमध्ये खूप गर्दी असेल. आज रविवार आहे, म्हणून आपल्याला आत्ताच जावं लागेल, म्हणजे आपला वेळ वाचेल. पण आई, खरेदी तर लवकर होते. लवकर? माहितीये, मागच्या वेळेस सामान खरेदी करण्यासाठी मला 2 तास लागलेले. 2 तास? सामान खरेदी करायला तर 2 मिनिटं लागतात. एकदम बरोबर चिंकी, आपण दोघं असलो की 2 मिनिटात शॉपिंग होते. बर, हे जर इतकंच सोपं असेल तर माझ्यासोबत येऊन 2 मिनिटात शॉपिंग करा बरं. जर 2 मिनिटात खरेदी झाली तर मी तुम्हाला तुमच्या आवडीच्या 5 गोष्टी घेऊन देईन. म्हणजे माझ्या आवडीच्या 5 गोष्टी आणि गट्टूच्या आवडीच्या 5 गोष्टी? हो, पण जर खरेदी 2 मिनिटात पूर्ण झाली तर? आम्ही तयार आहे या चॅलेंजसाठी आई. मग मी 10 मिनिटात तयार होऊन येते. तुम्ही दोघंही तयार व्हा. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये जाऊन सुपरमार्केट मध्ये जायला तयार होतात. गट्टू आपले स्नीकर्स टाईट करत आहे आणि एक बेल्ट घालत आहे, जसा एखाद्या रेससाठी रेडी होतो आहे. चिंकी आपल्या हातात शॉपिंग बॅग्स घेऊन रेडी आहे. चिंकी, आपण हे चॅलेंज तेव्हा जिंकू शकू जेव्हा आपण वेगाने काम करू. गट्टू, माझ्याकडे एक आयडिया आहे. जातानाच आपण दोघं आईकडनं सामानाची लिस्ट घेऊयात आणि गोष्टी लक्षात ठेवूयात की काय काय घ्यायचंय ते. बरोबर बोललीस. ह्या सुपरमार्केटमध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा सामानाची लिस्ट नाही पाहावी लागणार. गट्टू आणि चिंकी दोघेही रेडी आहेत, जसं कुठल्या स्पर्धेसाठी तयार आहेत. आई सुद्धा तयार होऊन येते. चला निघूया. सगळे सुपरमार्केटला जायला कार मध्ये बसतात. तुम्ही दोघं पहिल्यांदा खरेदीला येताय ना? हो आई, आम्ही पहिल्यांदा सुपरमार्केटला येतोय. मागच्या वेळी खरेदी केलेली, पण एका स्टेशनरीच्या दुकानात. तेवढ्यात गट्टूला चिंकीची लिस्ट वाचायची गोष्ट आठवते आणि ते आईकडून लिस्ट घेण्याबद्दल बोलतात. आई, सामानाची यादी दे ना. आता काय करशील सामानाची यादी घेऊन? सुपरमार्केटला गेल्यावर देते. आई, आम्ही दोघं त्या यादीतल्या गोष्टी लक्षात ठेवू, म्हणजे सुपरमार्केटमध्ये वेळ वाचेल. तुम्ही दोघांनी तर प्लॅन बनवलाय. हा ठीक आहे, मी यादी देते, पण लक्षात ठेवा, एक जरी गोष्ट राहिली तरी तुमच्या आवडीच्या 5 गोष्टी नाही घेता येणार. समजलं? समजलं आई. आई चिंकीजवळ यादी देते. चिंकी लिस्ट कडे पाहून एक कॉन्फिडंट एक्सप्रेशन देते. आई, हे सगळं तर आम्ही लक्षात ठेवू, सगळं सोपं आहे. गट्टू आणि चिंकी लिस्ट वाचतात, पण समजण्यात थोडासा त्रास होतो, कारण लिस्ट मध्ये खूप वस्तू होत्या. चिंकी, हे ओवा काय असतं? बहुतेक वेफर्सचा प्रकार असेल. दोघही लिस्ट आठवायचा प्रयत्न करतात आणि कार मध्ये मस्ती मजा करत सुपरमार्केटला पोहोचतात. सुपरमार्केटच्या बाहेर येताच आई त्यांना चॅलेंजसाठी तयार करते. आता 2 मिनिटात खरेदी करायची आहे. तुमच्या दोघांकडे एक एक बास्केट आहे. मी टायमर लावणार आहे. जसा टायमर सुरू होईल तुम्ही खरेदी सुरू करायची आहे. गट्टू चिंकी एक एक बास्केट उचलतात आणि तिघेही सुपरमार्केटच्या आत जातात. आई आपल्या फोन मध्ये टायमर सेट करते. गट्टू आईच्या फोन मध्ये पाहतो. चला मग, आता मी टायमर सुरू करतेय. 3, 2, 1 सुरू. टायमर सुरू होताच गट्टू आणि चिंकी शॉपिंगला सुरुवात करतात. चिंकी फ्रूट सेक्शन मध्ये जाते तर गट्टू स्नॅक्स सेक्शन मध्ये जातो. 1-2 गोष्टी घेतल्यानंतर ते दोघेही गोंधळून जातात की पुढची वस्तू कोणती होती. हे तर घेतलं, पुढचं काय होतं? सफरचंदही झाली, आता पुढे?
गट्टू चिंकी दोघांनाही आठवत नाही की पुढच्या वस्तू कोणत्या होत्या. मग दोघेही धावतच आईकडे लिस्ट घेण्यासाठी पुन्हा येतात. आई, यादी दे लवकर, मी पुढचं सामान विसरलीये. तेवढ्यात गट्टूही तिथे पोहोचतो. मीही विसरलो, मलाही यादी दे. आई गट्टूला लिस्ट देते. गट्टू लिस्ट वाचतो आणि लिस्ट परत आईला देतो आणि सामान खरेदी करायला धावतो. मी येतोच जिरे घेऊन. चिंकी आईकडून लिस्ट आपल्या हातात घेते आणि लिस्ट वाचू लागते. मीही मेथी घेऊन येते. गट्टू आणि चिंकी धावतच सामान शोधू लागतात. खूप शोधल्यानंतर गट्टूला जिऱ्यासारखं दिसणारं एक पॅकेट मिळतं आणि ते घेऊन तो आईजवळ जातो. हे जिरे नाहीत, हे बडीशोपचं पॅकेट आहे. हे चहामध्ये वापरतात. ओहो, हे दोघेही सारखे दिसतात म्हणून कन्फ्यूज झालो. गट्टू पुन्हा जिरा शोधायला धावतो आणि तेवढ्यात चिंकी तिथे येते. हे घे आई मेथ्या, मोठ्या मुश्किलीने शोधल्यात. चिंकीच्या हातात मेथीचं पाकिट बघून आई हसू लागते. तू हसतीयेस? हसण्यासारखीच तर गोष्ट आहे. ह्या मेथ्या नाही तर धणे आणलेस तू. सॉरी, मला वाटलं ह्यालाच मेथ्या म्हणतात. मी परत येते. पुन्हा एकदा कॉन्फिडंट होऊन चिंकी खरेदी करायला धावते. गट्टू, मी हळद घेते, तोपर्यंत तू तेलाची पाकिटं घे, कारण मेथ्या आणि जिरे शोधण्यात वेळ जाईल. दोघेही वेगवेगळ्या दिशेला धावतात. पण 2 मिनिटाचं टायमर आता संपणार होतं. जसे हे दोघं हळद आणि तेलाचं पाकिट उचलतात, टायमर संपून जातो आणि टायमरचा बीप ऐकू येतो. आई दोघांनाही आवाज देते. आपापल्या बास्केट घेऊन परत या बरं, वेळ संपलीये. गट्टू चिंकीला आईचा आवाज ऐकू येत नाही, कारण आई खूप दुरून आवाज देत होती. गट्टू चिंकी, टाइम अप, परत या. आईचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी उदास होऊन आईजवळ पुन्हा येतात. त्यांच्या बास्केटमध्ये 2-3च वस्तू होत्या. आई, आम्ही हरलो. आता आम्ही आमच्या आवडीच्या गोष्टी नाही घेऊ शकत. आई, 2 मिनिटं खूप कमी वेळ होता. एवढ्या कमी वेळात आम्ही पूर्ण खरेदी कशी करू शकू? जर आम्हाला अजून थोडा वेळ मिळाला असता तर आम्ही पूर्ण खरेदी करू शकलो असतो. आई त्यांना प्रेमाने पाहते आणि म्हणते, अरे, जर आता तुम्ही दोघांनी मिळून मला खरेदीला मदत केली तर मी तुमच्या आवडीच्या गोष्टी नक्की घेऊन देईन. हे ऐकून गट्टू आणि चिंकीचा मूड ठीक होतो. खरंच आई? हो. मग आम्ही जे चॅलेंज हरलो त्याची आम्हाला काहीच शिक्षा मिळणार नाही. मिळणार ना? शिक्षा तर नक्कीच मिळणार. शिक्षेसाठी आम्ही तयार आहोत. आई त्या दोघांना आईस्क्रीम शॉपमध्ये घेऊन जाते आणि एक आईस्क्रीम खरेदी करून देते. ही आहे तुमची शिक्षा. दोघे खूप खुश होतात. इतक्या धावपळीमुळे तुम्ही थकले आहात आणि गरमही होतंय. गट्टू आणि चिंकी आनंदाने आईस्क्रीम एन्जॉय करतात. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तिघे मिळून ग्रोसरीची खरेदी करतात. आईला ज्या वस्तू हव्या असतात ती त्यांना सांगते आणि गट्टू आणि चिंकी पटापट त्या वस्तू ट्रॉलीमध्ये टाकतात. गट्टू, तू 1 पॅकेट दही घेऊन ये. चिंकी, तू ब्रेड आण. दोघेही आपापले टास्क पटापट कंप्लीट करतात. घरातल्या सगळ्या महत्वाच्या वस्तू हळूहळू ट्रॉलीमध्ये येऊ लागतात. जेव्हा सगळ्या वस्तू पूर्ण होतात तेव्हा आई हळूहळू बिल काउंटरकडे जाते. बरं, मी सामानाचं बिल करते, तोपर्यंत तुम्ही दोघं तुमच्या आवडीच्या 5 गोष्टी घ्या. गट्टू आणि चिंकी खूप उत्साहाने आपापल्या आवडीच्या वस्तू घेऊ लागतात. गट्टू चिप्स, चॉकलेट आणि ज्यूस आणतो, तर चिंकी चॉकलेट, बिस्किट्स आणि खेळणं घेते. मी तर माझ्या आवडीच्या गोष्टी घेतल्या. मी सुद्धा. सगळी ग्रोसरी घेतल्यानंतर गट्टू, चिंकी आणि आई हसत हसत घरी येतात. पाहिलंत, टीमवर्कमुळे सगळं काम कसं लवकर झालं. हो आई, पुढच्या वेळेसपासून आम्ही दरवेळेस तुझ्याबरोबर खरेदीला येऊ आणि आपण सगळे मिळून काहीतरी करूया. टीम गट्टू चिंकी इज ऑलवेज बेस्ट. आई हसते आणि तिघेही अतिशय आनंदाने घरामध्ये जातात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.